नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे महत्त्वाची अशी अपडेट आहे बघा मित्रांनो. तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची, व त्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाची अशी सूचना पण दिलेल्या आहेत. त्याकरता एक स्पेशल प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे, ते आपण अगोदर बघूया. तर बघा मित्रांनो, 12 डिसेंबर 2023 रोजी ही नोटिफिकेशन झालेली आहे की सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याकरता दिनांक 6/7/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक अधिकारी वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी 2 या पदाकरता. तर त्याची गुणवत्ता यादी लावण्यात आली होती. तर आता या गुणवत्ता यादीतील उमेदवारांपैकी मेन पदांसाठी तर बघा मित्रांनो, उमेदवार व प्रतीक्षा यादी उमेदवार याप्रमाणे उमेदवारांची तात्पुरती निवड सूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. तर त्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या बघा मित्रांनो की त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता उपस्थित व्हायचे आहे. तर त्या ज्या विभागामध्ये त्यांचे अर्ज केलेले आहे त्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे. ही निवडसूची केवळ तात्पुरती निवडसूची असून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर फायनल निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. डॉक्युमेंट कंप्लीशन झाल्यानंतर तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर त्या पदाकरता निवडीसाठी अपात्र ठरल्यास गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलण्यात येणार आहे. आणि जे समांतर आरक्षण आहे ते सर्व दिव्यांगावर हे लागू आहे, त्यांच्याकरता पदे पण त्यांनी दाखवलेली आहे. नंतर तात्पुरत्या निवडीतील उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणपत्रे तपासणी पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर त्याकरता त्यांनी महत्त्वाचा टाइम टेबल दिला आहे की कोणत्या विभागातील विद्यार्थ्यांना कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता उपस्थित व्हायचे आहे. तर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण नाशिक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक येथील बघा मित्रांनो 4ही पदाकर दिला आहे. सहकारी श्रेणी 1, 2, सहाय्यक सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी 2 या विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो 26 डिसेंबर 2023 रोजी 10 ते 1:30 आणि 2:30 ते 6:30 या टायमिंगमध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. त्यानंतर जे सहकारी संस्था मुंबई, औरंगाबाद व कोल्हापूर आहे त्यांना त्यामधल्या श्रेणी 1, श्रेणी 2 सहकारी अधिकारी श्रेणी 2 आणि सहाय्यक सहकारी अधिकारी व वरिष्ठ लिपिक या विद्यार्थ्यांना बघा मित्रांनो 27 डिसेंबर 2023 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर व्हायचे आहे. त्यानंतर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे व लातूर येथील सहकारी अधिकारी श्रेणी 1, श्रेणी 2, सहाय्यक सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपिक या पदाकरता तात्पुरत्या निवडलेल्या विद्यार्थ्यांना 28 डिसेंबर 2023 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर व्हायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुणे येथील जे सहकार आयुक्त आहे व निबंधक आहे तेथील वरिष्ठ लिपिक या पदाकरता सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना 28 डिसेंबर 2023 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता हजर व्हायचे आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती व नागपूर येथील विद्यार्थ्यांना सहकारी श्रेणी 1, 2 व सहाय्यक सहकार अधिकारी व वरिष्ठ लिपिक या पदाकरता जे विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्यांना 29 डिसेंबर 2023 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता हजर व्हायचे आहे. तर बघा मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर हजर कुठे व्हायचे आहे तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, इमारत 5B जे रोड पुणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे, मुख्यालयाजवळ पुणे स्टेशन पुणे 411001 या ॲड्रेसवर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता हजर व्हायचे आहे. हे टाइम टेबल बघा मित्रांनो पूर्ण दिलेलं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही तुमच्या बघू शकता. व यासोबत बघा मित्रांनो तात्पुरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पण आपण सोबत देणारच आहोत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. तर ही यादी आहे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ही आहे यादी. ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मिळून जाईल. यामध्ये बघा मित्रांनो असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर एक दिलेला आहे. त्यानंतर हे जे तात्पुरती निवड यादी नंतर कोऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड 1 दिलेला आहे. नंतर दिलेलं आहे की कोऑपरेटिव्ह ग्रेड 2 मुंबई लोकेशन आहे, पूर्ण लोकेशन त्यांनी दिलेलं आहे. ह्याची
तुम्ही डाउनलोड करून तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी व्हायचे आहे हे तुम्ही चेक करू शकता. तर आपण टाइम टेबल दिलेला आहे. तुमची या सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करा व ज्या पदाकरता अर्ज केला असेल, ज्या विभागाकरता, त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरता हजर व्हायचे आहे. तर अशी ही अपडेट होती बघा मित्रांनो. अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.